स्वागत है आपका महाराष्ट्र बुलेटिन में। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। इस बुलेटिन में बात होगी अकोला की, जहां कांग्रेस नेता पर जानलेवा हमला कर दिया गया। साथ ही बात होगी परभणी की, जहां पत्रकार सम्मान एवं निशुल्क बीमा वितरण कार्यक्रम आयोजित किया गया। ऐसी तमाम खबरों पर आगे विस्तार से होगी चर्चा। अकोट तालुका मोहोल में कांग्रेस की प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल पर अचानक चाकू से हमला किया गया, जिसमें नेता गंभीर रूप से घायल हो गए और उन्हें खून रोकने के लिए सड़क पर संघर्ष करना पड़ा। उन्हें तुरंत अकोट धांडे अस्पताल में भर्ती कराया गया। पुलिस ने मौके पर पहुंचकर जांच शुरू कर दी और आरोपियों की तलाश के लिए विशेष टीमें तैनात की गई हैं। बढ़ते राजनीतिक विवाद और हिंसक माहौल के कारण इलाके में ग्रामीणों में डर का माहौल बन गया है। अकोट अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सपकाल की रिपोर्ट। चंद्रपुर में कल भाजपा के चुनाव प्रचार की बड़ी हलचल देखने को मिलेगी, जब महाराष्ट्र के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिले का दौरा करेंगे। अपने दौरे की शुरुआत में वे आमदार किशोर जोरगेवार के कार्यालय का उद्घाटन करेंगे और गुटकाला वार्ड में हाउस टैक्स संबंधी दस्तावेज प्राप्त नागरिकों का सम्मान करेंगे। इसके बाद मंत्री बाबूपेट सपना टॉकीज परिसर और इंदिरा नगर क्षेत्र में भव्य जाहिर सभा को संबोधित करेंगे, जिसमें भाजपा के वरिष्ठ पदाधिकारी, स्थानीय नेता और बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहेंगे। चुनावी माहौल में ये सभा राजनीतिक दृष्टि से बेहद महत्वपूर्ण मानी जा रही है। चंद्रपुर से सी न्यूज संवाददाता अजय एस दुबे की रिपोर्ट। जिंतूर में दर्पण दिवस के अवसर पर जिंतूर तालुका प्रेस क्लब और वॉइस ऑफ मीडिया के संयुक्त तत्वावधान में पत्रकार सम्मान एवं निशुल्क बीमा वितरण कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें 52 पत्रकारों को कुल 7.5 करोड़ रुपए की बीमा पॉलिसी का लाभ प्रदान किया गया। भारतीय डाक विभाग के माध्यम से आदित्य बिरला कंपनी ने मात्र 749 रुपए में 15 लाख रुपए का वार्षिक बीमा निःशुल्क दिया। कार्यक्रम की अध्यक्षता वरिष्ठ पत्रकार राजा भाऊ नगरकर ने की, जबकि नगराध्यक्ष प्रताप देशमुख, पुलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, गट विकास अधिकारी सुभाष मानकर सहित अनेक गणमान्य उपस्थित थे। वरिष्ठ पत्रकारों का शॉल, श्रीफल और स्मृति चिन्ह देकर सम्मान किया गया। कार्यक्रम का संचालन विजय चोटिया ने किया और आभार प्रदर्शन मनोज साढ़ा ने किया। नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख ने शहर में सांस्कृतिक गतिविधियों को बढ़ावा देते हुए शीघ्र ही आधुनिक नाट्य गृह शुरू करने की घोषणा की। आमचे मित्र आदरणीय विजय चोरडिया यांनी जो अत्यंत असा महत्त्वाचा मोलाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन, स्वागत करतो। आणि दर्पण दिन म्हणजे कशाला म्हणतात हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे की पहिलं मराठी जे दर्पण या ठिकाणी प्रसिद्ध झालं हे आपल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या माध्यमातून, म्हणूनच आजचा हा दर्पण दिन म्हणून मानला जातो। आणि या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आदरणीय नगरकर काका, तसेच आमचे गुरुवर्य बोंडे सर, आमचे जे आता त्यांना भाऊ म्हणून ओळखले जातात असे सर्वांचे आवडते हृदयस्थान असलेले आमचे कृष्णलाल दादा, आणि आमचे महाराज ज्यांना सीताराम या नावाने ओळखले जाते असे आमचे गुरुवर्य, आमचे मित्र आदरणीय रणजित कर्तव्यदक्ष पी आय आदरणीय सर्वदे साहेब, आणि आमचे मित्र आमचे नगर परिषदचे गटनेते आदरणीय सचिन भायाजी गोरे आणि जमलेले सर्व पत्रकार बांधव। थोडक्यात सांगतो की चोरडिया साहेबांनी ज्या आता मागण्या केल्या आणि त्या मागण्यासाठी मी कटिबद्ध आहे। 2007-8ला ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो, प्रथमच जिंतूरला पत्रकार भवन जे दिलं तर मी माझ्या माध्यमातून त्यावेळेस दिलं। आणि दुसरं कार्य म्हणजे आदरणीय चोरड्यांचे जे आज आपण इथं बसलो जे लोकमत भवन आहे, ते लोकमत भवन मी माझ्या वतीनंच या ठिकाणी देण्यात आलं। आणि मागच्या 2 वर्षापासून 1 वर्षापासून आमच्या आदरणीय पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर साकोरे ह्या ज्या कार्य करत आहेत, आणि त्याच्या अगोदर त्या 5 वर्ष आमदार होते इथल्या, पण दीदींना या ठिकाणी आपल्याला जागा कमी पडली असल्यामुळे आपल्याला नाट्यगृह नगर परिषद आपल्या ताब्यात नसल्यामुळे त्या ठिकाणी नाट्यगृहाचं काम आपण करू शकलो नाही। त्या कार्यक्रमांनी सांगू इच्छितो। आणि प्रथमतः या ठिकाणी मी शब्द देतो, आज दीदी साहेबांचा आज तिथं संकल्पना आहे भाजपच्या माध्यमातून जी आपली नगरपालिका या ठिकाणी ताब्यात आली, बरेच काही उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवणार आहेत।
त्यामध्ये प्रथम सांस्कृतिक म्हटल्यानंतर पहिलंच नाट्यगृह या ठिकाणी होणार म्हणजे होणाऱ्या कार्यक्रमाची शपथ होती. आणि दुसरी गोष्ट क्रीडा संकुल असन, नाट्यगृह असन, भुयारी गटर योजना असन, बऱ्याच काही संकल्पना या ठिकाणी आहेत. म्हणून या 5 वर्षात कुठल्याही कामामध्ये विकासाच्या कामामध्ये मी आणि माझी पूर्ण नगरसेवकाची टीम ही कटिबद्ध राहील असं या कार्यक्रमामध्ये सांगू इच्छितो. आणि लवकरात लवकर तेवढ्या साहेबांनी सांगितलं पुढच्या वर्षी जास्तीत जास्त या 6 महिन्यात दिवाळीपर्यंत आपण हे काम चालू करायचं, नाट्यगृहाचं काम चालू करायचं काम आम्ही करू असंच या कार्यक्रमाने शब्द देतो आणि माझं मनोगत थोडक्यात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार मित्रांना विमा कवच वाटप, ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार आणि नव्यानेच या शहराचे प्रथम नागरिक म्हणून निवडून आलेले नगराध्यक्ष प्रतापरावजी देशमुख व त्यांच्या सहकार्यांचा सत्कार असा हा छोटेखानी कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊजी नगरकर. प्रमुख पाहुणे म्हणून आहेत या नगरीचे प्रथम नागरिक प्रतापरावजी देशमुख, ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक ब्रिजभाऊजी तोष्णीवाल, गट विकास अधिकारी सुभाषजी मानकर, गटनेते सचिनजी गोरे, संदीपबाईजी शर्मा महाराज, माझे गुरुवर्य भोंबे सर, ॲडव्होकेट मनोज साडा, डॉक्टर दुर्गादासजी कानडकर, आमचे मित्र गोविंदजी थिटे, गोपाळजी रोकडे, प्रदीपजी चव्हाण, या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्वांना विनंती करतो की आज दर्पण दिन आहे. दर्पण दिन म्हणजे मराठी वर्तमानपत्रामध्ये आजच्या दिवशी 6 जानेवारी 1832 ला दर्पण हे वर्तमानपत्र सुरू झालं होतं आणि तेव्हापासून या मराठी वर्तमानपत्रामध्ये 6 जानेवारी हा दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. या दर्पण दैनिकाचे जे मूळ पत्रकार होते आणि ज्यांनी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली असे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करावे अशी मी मान्य. मराठी वर्तमानपत्राचे आद्य प्रवर्तक आचार्य बाळ आपण केली होती आणि त्या समितीने 8 फेब्रुवारी हा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आहे. सर्व माझ्या सहकारी मित्रांना खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले ज्येष्ठ यांचा स्वागत करण्यासाठी यांना विनंती करतो की दोघांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. वकील साहेब, शहरामध्ये ज्या कमकुवत बाबी आहेत, ज्या लोकांच्या अडचणी आहेत, या सगळ्या दूर करण्यासाठी प्रयत्न कराल असा विश्वास आम्हाला आहे. परभणी से सी न्यूज संवाददाता रामकिशन टोमरे की रिपोर्ट. फिलहाल महाराष्ट्र बुलेटिन में इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत.